किमान 26,000 रुपये मानधन मिळालंच पाहिजे. कोण म्हणतंय देणार नाही, कोण म्हणतंय देणार नाही. हम सब लाल भावट्याचा, आयटक संघटनेचा, लाल भावट्याचा स्वयंपाक मदतीस यांना 5,000 रुपये दीपावली बोनस मिळालंच पाहिजे. ज्या स्वयंपाक मदतीसला कामावून कमी केले त्यांना तात्काळ कामावर घेतलंच पाहिजे. कोण म्हणतंय त्यांचं मानधन वाढवत नाही. आमच्या मागण्या हक्काच्या, आमच्या मागण्या मान्य करा. या ठिकाणी मित्रांनो, आज आयटक या संघटनेच्या वतीने इथे एक आंदोलन करण्यात शासनाकडे काय मागणी घेऊन आज सर, महाराष्ट्र राज्य शालेय पेन्शनर कर्मचारी युनियनचा राज्याचा उपाध्यक्ष कामरेड मगज बुरुड या नात्याने या ठिकाणी राज्याचे अध्यक्ष श्यामजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर आम्ही एक दिवसाचं आक्रोश असा मोर्चा ठेवण्यात आलेला आहे. या महाराष्ट्रातील स्वयंपाक आणि मदतनीस यांना फक्त 2,500 रुपये मानधन मिळतं आणि या शासनाला वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा या शासनाने त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केलेला नाही. म्हणून या ठिकाणी आज आम्ही मुख्यमंत्री यांच्या घराच्या समोर एक दिवसाचं धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. तरी आमची या ठिकाणी मुख्यमंत्र्याला आव्हान आहे की त्यांनी जर आमच्या स्वयंपाक आणि मदतनीस यांना उद्याच्या बैठकीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जर चांगला जर नाही निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या घराच्या समोर या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील स्वयंपाक आणि मदतनीस खिचडी शिजवल्याशिवाय गप्प बसणार नाही. यांना किमान जे 1,500 रुपयाचा जर मानधन वाढ केलेला आहे त्याचा तात्काळ GR करावा आणि किंवा या ठिकाणी ते 1,500 पण समाधानी नाहीत पण किमान यांना 5,000 रुपये तरी मानधन या राज्य शासनाने द्यावं ही आमची मागणी आहे. जर शासनाने जर याचा नाही गांभीर्याने विचार केला तर आम्ही या ठिकाणी अजून जास्त तीव्र आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. कारण या आयटक संघटनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रातील स्वयंपाक आणि मदतनीस या ठिकाणी जास्तीत जास्त पेटून उठलेले आहेत. म्हणून या ठिकाणी मी आवाहन करतो की स्वयंपाक आणि मदतनीस यांना किमान 26,000 रुपये केंद्र सरकारनं मानधन जाहीर करावं. या माध्यमामधून यांना 2,500 काहीच पडत नाही. त्यांच्याच घरचे लेख असून त्यांनी या कामावर घ्यावं एवढं या ठिकाणी महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष कामरेड मुगाजीपूर या नात्याने मी आवाहन करतो. काय सांगणार काय आज आयटीच्या संघटनेच्या वतीने आणि ते नारायण निदर्शन संघटना काय सांगणार शासनाची काय मागणी आहे? मी आयटेकची कार्यकर्ती आहे ज्योती अंडर सहारे आणि मला एवढंच सांगायचं आहे की आज इथे सर्व महाराष्ट्रामधले सर्व शालेय पोषण कर्मचारी इथे आज संविधान चौकामध्ये सामील झाले. कारण की त्या आपल्या हक्कासाठी आज इथे संघर्ष करायला तयार आहेत. 3 वर्ष झाले पण सरकारने अजूनपर्यंत त्यांच्या जो 1,000 रुपये मानधन वाढ झालेली होती तो मानधन वाढ अजूनपर्यंत त्यांच्या पदरामध्ये मिळालेला नाही. एवढंच नव्हे तर यांना किमान 26,000 वेतन मिळालं पाहिजे अशी शालेय पोषण कर्मचारी युनियन आयटक यांची मागणी आहे. एवढंच नव्हे तर यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. जे खिचडी शिजवणारे महिला आहेत त्यांना शिजवताना बरेच संकट निर्माण होतात तर त्यांना सामाजिक सुरक्षा म्हणून त्यांना हँडग्लोव्ज मिळालं पाहिजे. काम करण्याच्या ठिकाणी त्यांना अप्रम मिळालं पाहिजे. त्यांना ड्रेस कोड मिळालं पाहिजे. एवढंच नव्हे तर योजना कर्मचारी शालेय पोषण कर्मचारी योजना कर्मचाऱ्याप्रमाणेच यांना सुद्धा दिवाळी भाऊ बीज पण बोनस मिळाला पाहिजे. आणि या सर्व मागण्याला धरून आज मोठ्या संख्येने इथे महाराष्ट्रातले तमाम अंगणवाडी शालेय पोषण कर्मचारी आज उपस्थित झालं. सरकारची एवढीच मागणी आहे की यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत आणि त्या लवकरात लवकर निकाली लागल्या पाहिजे. एवढंच मी बोलतो. शासकीय त्यांची जी मागणी आहे शासनाकडे त्या तातडीने निकाली आली पाहिजे अशी मागणी घेतलेली आहे. आपल्याकडे मान्य साहेब दिलेले आहे त्यांची प्रतिक्रिया काय मागणी देऊ काय सांगणार साहेब? आपण शासनाकडे मागणी करता काय सांगणार? तुमचं काय सांगणार शासनाला? आमचं सांगणं आहे की आम्ही या 2,500 रुपये मध्ये जगायचं कसं? आज मंत्री महोदयांचा आमदार खासदाराचा पगार बघायला लागला तर किती 2.5 लाखाच्या पुढचा आहे आणि 2,500 रुपये महिन्याला द्यायचं. यांच्या कुत्र्याचा खर्च जेवढा दिवसाचा असेल तेवढा आमचा खर्च महिन्याला देतात. आम्ही या महिलांनी करायचं काय? आता ऑलरेडी तुकाराम मुंडे साहेबांचे नवीन परिपत्र वेगवेगळे काढून यांच्यावर नियम दाबलेले आहेत.
त्या नियमानुसार जर काम करायचं म्हटलं तर त्यांना जगण्यासाठी ते द्यायला पाहिजे, त्यांची व्यवस्था करायला पाहिजे. आज त्यांना काय मागतोय मागून मागून 18-12-23 पासून हे आम्हाला देतो म्हणाले 1000 वाढ, 18-12-23 पासून आता 2027 आले, म्हणजे पुढे 4-5 वर्ष आंदोलन करू नये काय. आता आज रोजी आम्हाला जे पाहिजे आहे ते 2,500 तर 2,500 हे 1,000 नाही बघणार, कमीत कमी 5,000 रुपये दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आणि नाही तर आम्ही पुन्हा मुख्यमंत्री साहेबांच्या घराच्या दारासमोर सर्व स्वयंपाक महिला भांडी कोंडी घेऊन येऊन जेवण शिजवून आमची त्यांची लक्तरी येशीवर टाकणार आहे. कारण पर्याय नाही. राज्यात देवेंद्र आहे, देशात नरेंद्र आहे, हे 2 भाऊ आहेत, बाळ आहेत आमचे. या 2 बाळांना आम्ही लोड वाढतोय का? अशाना वाढ मिळते, अंगणवाडीला वाढ मिळते, आम्हाला वाढ कशाबद्दल मिळत नाही? कारण का आम्ही सावत्र बहिणी आहे काय? आज रोजी या लाडक्या बहिणी कोण मोर्चा काढायला गेल्या होत्या का? आम्हाला पैसे पाहिजे म्हणून, आम्हाला 1,500 द्या म्हणून. अरे मागणाऱ्याला द्या ना. जर पोट भुकेलेला उपवास आहे त्याच्या पोटाचं वाढा ना, तर पोट भरलं त्याच्यात भराभरती करायची काय गरज आहे? तुम्ही आमच्या बहिणीच्या पोटाकडे लक्ष द्या. गरीब आहेत महिला या, नाही तर आज या खुर्च्या टेबल पकडून तुमच्या जागेवर बसलेल्या असतात. आज शाळेमध्ये जेवण शिवायला महिला आहेत, त्यांना कमी समजू नका. त्यांचा राग आणण्यावर झाला तर उद्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला घरात बसलेलं सांगणार थांबणार नाही महिला. आज तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं इतर इलेक्शनच्या काळात कोटी पैसे खर्च करत आहेत. अनेक पुढाऱ्यांच्या तर्फे पैसे अनेक ठिकाणी वाटले जातात आणि या गरीब माझ्या माता माऊलींना तुम्हाला पैसे द्यायला पगार वाढवायला पैसे नाहीत. देतो म्हणून आश्वासन पण देत आहे. 18-12-23 पासून तुम्ही आम्हाला लांबणीवर टाकायला लागलाय. आता 18-12-23 तर 1,000 तुम्हाला घेणार. ऑलरेडी मंत्रालयात मंजूर आहे, कॅबिनेटमध्ये मंजूर आहे, वित्त विभागाने परवानगी द्यायला नाही. हे कशाबद्दल? त्यावेळेला आमचे अजित पवार होते, ते एक्सपायर झाल्यामुळे तुमच्या हातात सत्ता आली. अहो बापू तुम्ही तर लक्ष द्या ना. तुम्हाला आम्ही नको आहे का? राजकारण करू नका, गरीबाच्या अंगात माती घालवू नका. गरिबांना पोटाला जगण्यासाठी मागतोय आम्ही कोणी आम्हाला राजकारण जास्त तुझ्या राजकारण जास्त खोला जायचं नाही, पण आम्ही जगलो पाहिजे हे तुमच्या ध्येय ध्यानात ठेवा आणि आमच्या रोजीरोटीवर न्याय द्या. उद्याच्या बैठकीमध्ये 1,000 नाही 5,000चं वाढ तुम्ही करावी अशी आमची विनंती आहे. आता अन्यथा या काळामध्ये मोठं आंदोलन उभा करू. आम्ही रस्त्यावर ऑलरेडी झोपून तुमच्या दारासमोर किती थांबणार नाही. मी महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष भगवान पाटील, कोल्हापूर जिल्हा. इन्क्लाब जिंदाबाद, जिंदाबाद. कर्मचारी युनियनचा, हायटेक शालेय पोषण कर्मचारी युनियनचा हायटेक जिंदाबाद. हम सब शालेय पोषण कर्मचारी युनियनचा, शालेय पोषण कर्मचारी युनियनचा, शालेय पोषण कर्मचारी युनियनचा हायटेक 50% महिला आहे म्हणून 1,500 रुपये लाडकी बहीणच्या महिलांना दिले. परंतु आपण कष्ट करतो 2 महिने येतच नाही. सरकार विकासाच्या कितीही बाधा मारत असलं तरी त्यांनी भूमिका चाललाय. रोज जगात दिसत असते तर माणसं उपाशी आहे या देशात, याची लाज या सरकारला वाटत नाही. आणि या सरकारचा जोर रोडवर आहे, कारण त्याच्यात मी भ्रष्टाचार करायला भेटते हे काम जास्त करते आणि उपाशी माणसाला मात्र उपाशी ठेवते. या 2,500 रुपयामध्ये बायकाच्या घरच्या कुत्र्याच्या घरचे सुद्धा असतात. याची लाज या सरकारला वाटत नाही. 6,000 रुपयाचा माणूस ते कुत्रे बाहेर फिरवावे लागते. 6,000च्या वर. आता 6,000 माणूस भेटत नाही. गवंडी कामाची मजुरी 500 रुपये होत आहे आणि सरकार योजना उदाहरणाचा विचार करत आहे. परंतु या देशातलं कुपोषण कमी होत नाही म्हणून आपली योजना सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे ही योजना बंद करता येत नाही आणि कुपोषण अजूनही सरकारकडे कमी होत नाही. लेकरांचं कुपोषण होऊ नये म्हणून आपली
त्यांनी नेमणूक केली, परंतु आपल्या महिलांना या 8,000 रुपयामध्ये कुपोषण झालं का नाही झालं याची मात्र आरोग्य तपासणी नाही. वार्षिक काळा या सरकारनं आपली तपासणी करायला पाहिजे की आपल्या अंगात रक्त किती आहे, यावेळी घरात काय जन्मते आणि आपल्या नावाने राग येऊन येणाऱ्या जोपर्यंत आपल्याला राग येणार नाही तोपर्यंत कामगिरी सांगून देतो. महाराष्ट्राचे आपल्या आयकरचे जनरल सेक्रेटरी आहे, जंतर मंतरवर झाला तसाच मोर्चा ठेवा, उद्याची प्राजक्ता लाल तर हे सरकार आहे. तुम्हाला सांगतो, यवतमाळ मध्ये 2012 मध्ये आशाचा बेमुदत संप सुरू झाला. बेमुदत संप सुरू झाला. महाराष्ट्रामध्ये कुठेही सरकार चर्चा करायला तयार नव्हतं. पण आम्ही रस्ता रोको केला आणि जेव्हा रस्ता रोको केला तेव्हा मात्र पोलीसवाल्यांची भंभेरी उडाली आणि लाठीचार्ज झाला. एका बाईचं डायचं फुटलं. यवतमाळमध्ये लाठीचार्ज झाला आणि सांगलीने मुख्यमंत्री आपल्या मोर्चात केला. तेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तिथं सांगितलं का 2,000 रुपयाची वाढ केली आहे, तुम्ही संप मागा.